काय चालू आहे रे? डांबर हे करतोय ना? डांबर ना? हा, मशीनने टाकणार असेल. तो फवारा आहे बघ. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 8 आणि आता आम्ही सगळेजण निघालोय असंच रानात भटकंती करायला. बघूया आंबे, करवंद किंवा जांभळं वगैरे काय भेटतात काय. आणि आपल्याबरोबर ओमकार आहे, मंथन, पुढे गौरव, अथर्व आणि स्पेशल माणूस एक आहे इकडे, स्पेशल मेंबर बकरी आहे खास. काय? हा हा हा, हे ना, हे खायचं ना रे, सशाचे कान. याला काहीतरी म्हणतात रे, वेगळा नाव आहे. इथं मध्ये असतात ते. हा, खायचं ना पहिले. आणि आता पण पावसाचा क्लायमेट आहे रे, वातावरण कधी पण येऊ शकतो पाऊस. चान्स आहे. हे घे. सुकवीन घरात जाऊ. ही सगळी आहेत ना, ही कुड्याची फुलं आहेत. ह्या कुड्याच्या फुलांची पण भाजी करतात इकडे भरपूर प्रमाणात आहेत. आणि आपण पण त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. हा मचान केलेला ना रे आपण नाचणीसाठी. इथे नेटवर्क फुल आहे. इकडे 5G पकडला पाहिजे होता. आणि हे आपण गेल्या वर्षी लावलेले काजू, हे इकडे, हे इथे पण आहे. हा काय? हा, आता आपल्याला जायचं आहे टेपात. जाताना हे पूर्णपणे चढ आहे, जातानाच थोडासा थकायला होतो. अदरवाईज तुम्हाला येताना पूर्णपणे उतरंड आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पिकले एक नंबर आहेत रे, गोड आहेत का पण. हा, अजून व्यवस्थित पिकायला लागली नाहीत ना. इकडे पण करवंद झाले ते काय काय, एवढी अजून झाली नाहीत व्यवस्थित ना त्या साईडला. हा, हा आंबा हा आलेला रे, ह्याच्या खाली बघा काय आहेत का.
अबा हा पडलेले असतील बघ की काढले. अबा हे काय, अबा हे काय आता बघ हे हा बघ पिक आहे ना. हा एक आहे इथे भेटला, 2 भेटलेत ना. हे घे आणखी बघूया काय कुठे खाल्ली आहेत रे कुणीतरी. एवढ्या सकाळ सकाळ कोण आलं रे. हे बघ ते बघ तिकडे पण खाल्ली आहेत. हे बघ भरपूर खाल्ली आहेत, ते पण खाल्ले आहेत. इकडे असे काय आहे भरपूर पिकतं वाटतं. हा चला हा अजून आता सीझन संपायला आला आणि आता मोहर येतोय. हे बघ किती आहे बघ. हा काय माहिती पाऊस पण पडतोय ना. कुठे कुठेच होतील. कोकम पण बघायला जाऊया रे. थोडस जर सरबत वगैरे बनवायला लागेल ना. अरे कालपासून नाही, काल पण होता पावसाचा. हा भरपूर वारा होता. सावकाश गोड आहेत आहेत ना गोड. हा डिंगला पण भरपूर आहे बघ. इकडे वरती पण पिकले ते बघ. करून तर खाल आणि पाणी पियाल. पण डिंगला आहेत ना मागे. हा डिंगले आहेत भरपूर रे त्याच्यामुळे. चला ही आंबट आहे. अरे भरलेत रे पूर्ण. कोकणची काळी मैना, कोकणी रानमेवा. आंबट आहे काय रे. बघूया एक खाऊन. पडला आंबट आहे. चला हिला पण घ्या. चल ये. ती कच्ची वगैरे सगळी खाते रे. काय हरडे आहेत ना. हे बघ हिरडा हरडे. आळूचं झाड आहे पण ते कवळे आहेत रे अजून लहान आहेत, कच्चे आहेत पूर्ण. हे बघ हे काय पिकायला नाही लागलाय. चला आंबे बघूया. सावकाश रे धडपडू नका, काटे बिटे बघा. आता इकडे माणसांची वर्दळ कमी आहे त्याच्यामुळे सगळी ही झाडी वगैरे वाढले, नाहीतर वाट व्यवस्थित असायची. पूर्णपणे टॉपला आलोय आता आपण. सकाळी आता एक ऑलमोस्ट 8:30 वाजायला आलेत, पण आम्ही येताना एक पाण्याची छोटी बॉटल पण घेऊन आलोय. कारण तुम्ही रानात जाताय तर ऍटलिस्ट एक पाण्याची बॉटल वगैरे असली पाहिजे बरोबर. कारण ह्युमिडिटीमुळे ताण तर एवढी लागते ना, उमस आहे पूर्ण. जरी ऊन जाणवत नसलं तरी गरम खूप जास्त होतं. आणि लास्ट टाइम आपण ह्या इकडे काजूंवरती आलो की इकडे पूर्णपणे ढग आले, बिया पण संपल्या सगळ्या. चला बघ मस्त एक काजू पडलाय, भारी आहे रे, पण खाली पडलाय, खायला नको नाहीतर मस्त आहे. ही अशी हरडे काढण्यासाठी आता इकडे माणसांचा वावर कमी असल्यामुळे कोणी येतो आणि तोडून घेऊन जातो. आपण आपल्या जागेतल्या तो पण कोणीतरी येऊन हरडे काढण्यासाठी तोडून घेऊन गेले. आंबे पण घेऊन गेलाय. लास्ट टाइम आपण आलो तेव्हा इकडे आंबे खूप होते ना रे. एक पडलाय का रे, 1-2 बघ. पिकलाय का, पिकलाय का कच्चा आहे? कच्चा आहे ना, कोणीतरी पाडले आहेत ते.
हा कच्चे घे पण मग आता उसरीला वगैरे होती. हे बघ इकडे पण पडलेत रे खूप ओंकार. हे बघ हे पिकलेच वाटतं. खराब झालाय. कच्चे पडलेत रे पण मला वाटतंय ना तो काल वारा आला ना त्याच्यामुळे पण असतील ना. हे जमा पिशवीत. हा काढ तयार झालेले अलगद. हे आपण उतरवायला काय हरकत नाही रे. डिंगले आहेत का वरती बघितलं पाहिजे. ते काय किती पडलेत रे. सगळे कच्चे पाडून टाकले भरपूर सारे पडलेत रे. आपल्या हा आडीला उतरवायचा प्लॅन होता पण त्याच्या आधीच सगळे कच्चे पडून गेले. पिक्के पण एकही नाही. एवढे आपल्याला आंबे भेटले सगळे कच्चे पडलेले आहेत. तर कोणी पाडलाय की कोणतरी घेऊन जाताना सगळे कच्चे पाडून ठेवलेत काय माहिती नाही. इकडे वरती रानात जंगलात आंबा आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती पण नाही पडणार कसं काय झालं ते. भर सगळं आलू भर हळूहळू टाका. वरचं सगळं खाली ठेवलेलं तिकडे अत्तरव आहे. मे महिन्याचा सीझन आहे आणि सगळीकडे आता पूजेचा पण सीझन चालू आहे. प्रत्येक वाडीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी पूजाही ठरलेली आहेत आणि त्याचेच बॅकग्राऊंडलाही तुम्हाला प्रल्हाद शिंदेच्या आवाजातली भक्तिगीतं ऐकायला येतात. हा कालचा पाऊस झाला ना त्याच्यामुळे. अथर्व दाखवा भेटले कच्चे आहेत ना हे. अरे हा बघ काय मस्त आहे. उचल बघ. नाही असून ते चांगला आहे तो. हा घे तो भारी आहे. ठेवा तिकडे पिशवीत. आणि ओंकार तिकडे भेटले पिक्के दाखव. हा अरे हे 2 भेटले तिकडे. आणखी चला पटापट मी पण जमा करतो. हा इथे कच्चा पडलाय. हा पण पिक्का आहे. कच्चे ना ते पावसामुळे पडलेत रे. काल तो वारा झाला ना काल परवा. हे घे म्हणतात ठेव. हा घे उचल. पावसामुळेच पडलेत ना. बऱ्यापैकी पिक्क्यांपेक्षा कच्चे भेटलेत पण आपल्याला खाण्यापुरते तरी पिक्के भेटलेत ना रे. 2-3 खाण्यापुरते भेटलेत बस झाले. हे घे हे पण ठेव. पिशवी काय आलं जागा नाही होता पिशवी लहान पडले. अरे बाप रे. हा रे भरली पिशवी. चला ठीक आहे. मागे पण झाला पाऊस त्याचे पण राहिले असतील आणि मग आता आपण आलो ना त्याचे. काय करते ना प्लस पत्ता एवढे आंबे भेटलेत आपल्याला पण सगळे पिक्के नाहीत कच्चे आहेत. हे पाणी देसायला. रानात येऊन रायवळी आंबे खाण्याची मजाच वेगळी आहे. ये अजून आहे का रे एका दुसरा. हे जे आंबे कुठे गेले. हे जे 2 किती भेटले. 2च भेटलेले. मग तू त्या आंब्याचं नाही घेतला. अरे खा ना मग. फोटो चला आंबे खाऊन झाले. आणि हे बघा आंबा खायची पद्धत बघा. ह्या पद्धतीने दाखव रे बाटा तुझा. आता रोने बाटा बघा किती पूर्ण पांढरा करून टाकला. आणि असाच आंबा खायचा तर खरी मजा आहे ना रे.
रायवळी आंबे खाण्याची हीच तर खरी मजा आहे. चला पटापट रे निघायचं आता आपल्याला. अजून जांभळं काढायचे आहेत. आणि ही बघा हिचं काय ना काहीतरी काम चालूच आहे. आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे. आता ऊन व्हायला लागलंय. उन्हाच्या आधी आपल्याला घरी जायचं आहे. आंबे आहेत ते पटापट भरून घेऊया आपण. आणि आता आपल्याला घरी निघायचं आहे. गवत बिवत टाक नका. हा इकडे तुम्ही समोर बघताय ना पूर्णपणे धुक्यामध्ये हरवला आहे. बरोबर ह्या पॉईंटला इथे तो आहे. तो मंडनगडचा किल्ला आहे. आणि त्याच्या राईट हँड साईडला आहे तो माहूचा डोंगर आहे. म्हणजे इथून मंडनगड आपल्याला जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर आहे. आणि ही जी गाणी वाजतायत हा समोरचा गाव आहे तो वेरळ आहे. चला पण आता क्लायमेट पूर्ण असा ना पावसाळी झालाय ना, धुकं सगळीकडे आलंय. त्यामुळे तो क्लिअर दिसत नाही. नाहीतर इथून तो पूर्णपणे क्लिअर दिसतो. हे करवंद काय मस्त आहेत रे. गोड आहेत की नाही काय माहिती नाही, बघायला पाहिजे. आंबट आहेत रे. मला पण एक द्या. आंबट आहे पण नकोच. आळू तर आपल्याला भेटले नाहीत. आता जांभळं बघायला लागणार आहेत. हे बघा जांभळं पण पिकायला लागलेत पूर्णपणे हातामध्ये. आणि आमचा एक पार्टनर गौरव मधूनच काम आलेला म्हणून घरी गेलेला, तो पण आता आलाय. काढा जांभळं काढा. गोड आहेत का बघ रे. आणि इथे पण आहेत. इथे पण पूर्ण हातामध्ये येण्यासारखी आहेत रे. मस्त जांभळं आहेत. इथे पण आहेत. हे बघा किती आहेत रे. गोड आहेत का रे. मस्त आहेत ना. काढा एकत्र काढूया. हे बघा हा एक खोरा बनवूया आणि त्याच्यामध्ये काढूया. पिशवी आपण आणलेली, त्या पिशवीमध्ये सगळे आंबे भरले. दुसरी प्लास्टिकची पिशवी आपण आणली नाही. त्याच्यामध्ये लास्ट ऑप्शन रानामध्ये खोरा बनवायचा. त्याच्यामध्ये आपल्याला जांभळं काढायचे आहेत म्हणून ओमकार खोरा बनवून घेतोय. पटापट तो खोरा बनवेल. आणि इकडे जांभळं पूर्ण हातात येत आहेत. वरती चढायची पण गरज नाही. आणि मस्त लागले आहेत. भरपूर आहेत ना. आणि गोड पण आहे. आणि एक मेंबर अजून आपला येतोय खालून आवाज देतोय तो. काय माहिती कधी येणार. आणि हिचं चाललंय मस्त खायचं काम चालू आहे. फायनली आपला एक मेंबर आलाय. सकाळ सकाळ तो आम्ही एकत्र आलेलो वरती. व्हिडिओ आम्ही स्टार्ट केला. रानात आज भटकंतीचा प्लॅन होता आणि मग त्याला अर्जंट एक काम आला म्हणून तो गेला. आणि आता फायनली परत लगेच आलाय तो एवढ्या वरती. धापा टाकत टाकत आलेला आहे. तुझ्यासाठी आम्ही जांभळं बिंबळं ठेवलेत. आंबे संपले फक्त. जांभळं ठेवलेत. दमलेला आहे फुल. चला एक मेंबर अजून ऍड झालाय. आणि ओमकारचा हा खोरा पण झालाय तयार. ही बघ जांभळं बघ समोर गेलाय तो. इकडे 2 खोरे लागणार पण तो पण गेलाय तिकडे बनवायला. बोंड आहे. बोंडीचं झाड आहे. तिथे गेलाय तो आता. कारण त्याची पण पानं मोठी असतात. हा लास्ट टाइम आपल्या चॅनलवरती आहे एक व्हिडिओ. बोंड काढायला आम्ही गेलो ना 3 जण. पण तेव्हा आम्हाला एवढी जास्त भेटली नव्हती. कोणतरी घेऊ तेव्हा पिकत पण नव्हता ना. झाला रेडी ना. तर टेम्पररी आपली एक पिशवी रानातली झाली तयार. आणि गौरव तिकडे आहे. हे काढा. हे पटापट. जांभळं तर काढून झालीत आपल्याला. दाखव जांभळं किती किती ह्याच्यामध्ये भेटलेत आपल्याला. हे एवढी जांभळं भेटलेत. किती आहेत. आणि आणखी इथे भेटलेत. एवढी सगळी जांभळं भेटलेत आपल्याला. एक नंबर. बनवलाय तो खराब आहे.
नाही गोड आहे तिकडे पण करवंद मस्त लागलेत. करवंद घेऊया काढून आता पटापट. चला आणि बघा ही पण खायला बघते एक एक एक. कच्ची खाते. हा खाली घे. ह्याच्यामध्ये करवंद, ह्याच्यामध्ये जांभळं. भारी काम झालं. जांभलं करवंद करवंद ही अशी जांभळं. खायची. आंबा आहे आणि हा हे एवढा आंब आणि बकरीसाठी पाला. चला आपल्या 2 तास गेलेत रानामध्ये. एक मस्त भटकंती झाले. करवंद खायला भेटलेत, आंबे भेटलेत, जांभळं पण भेटलेत. आता निघायचं आपल्याला घरी. जाताना फक्त प्रॉब्लेम होतो, येताना आरामात यायला होतं. आता येताना पूर्णपणे उताराचा भाग आहे, त्याच्यामुळे एवढं काही इश्यू येत नाही. पाण्याची बॉटल पण बरोबर असलेली गरजेची आहे, कारण पाणी पण सगळं संपलं आहे. आणि आता भेटूया अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि असंच करवंद, आंबे असतील, जांभळं असतील, हे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये खायला भेटतात. त्यामुळे आवर्जून मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला या आणि ही धमाल मजा मस्ती करा, कारण हे अनुभवणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पण अशीच तुमच्या गावामध्ये काही मजा मस्ती करत असाल, रानामधली अशी तुमची भटकंती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.